यवतमाळ इथं स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत 2 सराईत चोरटे आणि एका अल्पवयीन बालकाला अटक केली। यवतमाळ शहर आणि ग्रामीण भागात 7 घरफोडींचा छडा लावण्यात यश आलं असून सुमारे 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सुरेश मलांडे, राहुल वागदरे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। यवतमाळ शहरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना आदेश दिले। त्यानुसार LCBच्या पथकांनी जिल्ह्यात शोध मोहीम राबवली। दरम्यान 16 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणाहून 2 आरोपींना आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ शहर, अवधूतवाडी, यवतमाळ ग्रामीण, बाभुळगाव आणि नेर पोलीस स्टेशन हद्दीतून घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 1,74,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 51,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे।